आपण आता चहा बनवायला टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथं आता गुळाच्या मस्तपैकी आपण चहा पित आहे. सूर्यदेवता बघू शकता भरपूर वर आलेले आहेत. आणि मित्रांनो आता इथं आपल्याला काय करायचं आहे, मित्रांनो टाकायचं आपल्याला पाणी एका झाडाला टाकायचं आहे. तर भरपूर झाडं आहेत ते, तर भरपूर पाणी टाकणं आहे आपल्याला. तर चला मग पटपट चहा उकळून घेऊया. तेव्हा आता जाळगीर लावून ठेवलेला आहे मी इथं मस्तपैकी. ते झालं लागलं काय करणं, त्याच्यात काड्या घालू थोड्या जेणेकरून ते येणार नाही. तर चला मग मित्रांनो भेटूया चहा झाल्यावर. आणि चहा कसा प्यायचा काय करायचं हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. हे चहा मित्रांनो दूध टाकल्यावर फुटतो, तर पण कसा टाकल्यावर नाही फुटत हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मग करूया पटकन चहा, पिऊया आणि लागूया आपल्या कामाला सकाळ. तर मग मित्रांनो आपला चहा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आता इथं आपण गुळाचा चहा बनवलेला आहे. बघू शकता आपली चुला चेतून राहिली. चला मग एकदा पिऊन बघूया की कसा लागतो आणि कसा नाही. तर मित्रांनो मी लय एक्सायटेड आहे, कारण की शेतातला गुळाचा चहा वाह मज़ा आ गया, वाह डबल मज़ा आ गया, टेबल मज़ा आ गया. तो गाईज म्हणजे मित्रांनो मी घेतो आता चहा, तुम्ही करा एन्जॉय. सकाळ सकाळचं मित्रांनो चहा पिणं चांगला असतोय. मित्रांनो 4 गुना मज़ा आ गया. चला मी पितो चहा आणि लागूया आपल्या कामाला. नंतर हे चहा घ्या पिणं झालं. तर मित्रांनो आपण आता आपल्या नेटमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या नेटमध्ये काय काय काम चालू आहे, काय काय नळी बघू शकता अशीच ठेवले. आणि मित्रांनो याच्यामध्ये काय लावलेलं आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही काय काय आपल्याला इथं काम करणं लागतं. बघू शकता पाणी टाकू राहिलो मी आता सकाळी सकाळी उठून. मित्रांनो सूर्योदय बघू शकता भरपूर आलेले आहेत, कारण की टाईम भरपूर झालेला आहे. मित्रांनो सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता जी आपली जर्नी ती चालू झालेली आहे. तर चला मग आपली जर्नी चालू करूया आणि टाकून घेऊया पाणी पट. हे बघू शकता इथून टाकत जायचं आपल्याला, तर डायरेक्ट त्या कडी लोक जायचं. तर आपल्याला 4-5 कॅनी लागतात. तर चला पट टाकूया आणि आपलं काम जे आहे ते उरकून घेऊया. मग बघूया की आपल्याला नंतर. मित्रांनो आपलं आता पाणी गिणी टाकणं झालेलं होतं आणि बघू शकता मी आता गाडीवर बसले. तर आपण चाललोय आता मित्रांनो कुठेतरी बाहेर फुलं आणायसाठी. तर कशाचे फुलं आणायचे काय आणायचे हे तर मी तुम्हाला रस्त्यानं भेटल्यावर सांगेन, कारण की आपल्याला जायचं भरपूर लांब. ते काय जवळ नाही. आधी जाऊया आपण घरी येऊन आंघोळ करू आणि नंतर अवतार बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे. तर चला मग इथून निघूया पटकन. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपलं घर जे आहे ते इथं पत्राचंच आहे. इथं काही दुसरं आपलं स्लॅब काही टाकेल नाही आहे. तर चला मग आता आपण आंघोळ करूया लवकरात लवकर आणि मग बघूया की आपल्याला इथून निघायचं आहे कधी नाही. त्या बघू शकता अवतार कसा झालेला आहे इथं. तर चला मग आठवूया पटकन आणि निघूया इथून लवकर चटपट. हे बघू शकता आपलं. तर मग फायनली आपण इथून आता निघलेलो आहे. बघू शकता गाडी आपण लावून ठेवलेली आहे आणि इथून आता आपण जाऊया शेंदुरीला जाऊया. बघूया की कुठं जाणं होते. तर चला मग हे कधी मोठाले होते काय माहिती, चांगला नाही मोठं राहिलं त्याला. तर चला इथून निघूया पटकन. मित्रांनो असं जाणं चांगलं वाटतं ना, तर दुपाटं घेऊ आणि मस्तपैकी गुंडाळू आणि मग जाऊया. दुपाटं आहे आपलं घरीच, पण इथं नाही वाटतं मित्रांनो, ते आपलं शेतात आहे. नाही हाय बरं झालं. हे बघू शकता तुम्ही, हे आपलं दुपाटं आहे. तर दुपाटं ओढू मस्तपैकी आणि जाऊया आता. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता रस्त्यानं, नाही तर मग कुठंतरी बाहेर. मग मित्रांनो मी आता डोक्याला हे बांधून चाललेलो आहे. मित्रांनो तुम्हाला हे जो रस्ता दिसतोय ना, हा इतका चांगला दिसतोय तितका चांगला नाही आहे मित्रांनो. कारण की हे जो रस्ता आहे ना, ही इतका खराब रस्ता आहे ना, इतका खराब रस्त्याने आलो ना मी. आता हे जो चांगला रस्ता दिसतोय, आता हे चांगला रस्ता फक्त इथं रोकायचे जिथं खराब रस्ता लागतो नाही तिथंपर्यंत मी तुम्हाला नेतो आणि दाखवतो. मी आता भरपूर लांब आलेलो आहे मित्रांनो, कारण की कमीत कमी 20-25 किलोमीटर मी आता आलेलो आहे. आता अजून आपल्याला 10-15 किलोमीटर जायचं आहे लांब पुढं. तर चला मग जाऊया ह्या रस्त्याला सरळ पुढं भेटूया तुम्हाला. हे बघा मित्रांनो रस्ता किती खराब आहे. तर आणि तुम्हाला सांगतो की हो रस्ता जो खराब आहे ना, याच्यावर गाडी इतकी खराब होते ना की पाहायचं काम नाही पडत आपल्याला. तुम्ही बघू शकता की एका हातानं गाडी आणणं इतकं खतरनाक आहे. इकडचा हात मी मोबाईल धरेले. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता पुढे गेल्यावर डबल. हे बघा रस्ता भरपूर खराब आहे. तर मग मित्रांनो आपण खोबड रस्त्यातून आपण चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता की रस्ता किती खराब आहे हो. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो एकदा का मित्रांनो किती खराब रस्ता आहे. रस्त्याचं काम जे आहे ते चालू आहे इथं, माहिती आहे का तुम्हाला. हे बघा लय गाडी आदळते रस्त्यानं आणि गाडीचे लय मोठे पार्ट खराब होते मित्रांनो या रस्त्यामुळं. तर चला मग जाऊया रस्त्यानं आपण आपल्या मंजिलकडं. एक साईड गाडी गेली मित्रांनो, पडत होतं खाली मी. खापड. चला मग आदळत जाऊया आपण या रस्त्यानं आपल्या मंजिलकडे. तर चला आपली मंजिल आली आता, जवळजवळ 2-3 किलोमीटर राहिले फक्त. तर चला मी भेटतो तुम्हाला तिथं गेल्यावर.
तर मित्रांनो वाढणार बा कुठं जाऊन बसले ते लाईनीच्या याच्यावर जाऊन बसले ते लाईन बघू शकता किती मोठ्या मोठ्या लाईनी इकडे. तर मित्रांनो भरपूर मोठ्या मोठ्या लाईनी आहेत ना. तर हे बघा ही लाईन नाशिकहून आलेली असं म्हणतात आणि तिकडं कुठं गेली काय माहिती आपल्याला काही माहीत नाही. तर चला मग भेटूया तुम्हाला आपल्या मंजिलकडे गेल्यावर. हे बघा किती मस्त वातावरण मित्रांनो, हिरवं हिरवं गार, तिथं विहिरी गिरी सगळं पाहायला भेटतो तुम्हाला इकडं. वा हे टावर आहे मित्रांनो, हे बघा लाईनी मोठमोठ्याला. हे बघा मित्रांनो आला खालून रस्ता डबल. चला या खराब रस्त्यात मस्त मस्त एन्जॉयमेंट करत करत संत्र्याचा बाग. मित्रांनो आपण आता समृद्धी क्रॉस करत आहे ते दाखवतो. हे बघा मित्रांनो समृद्धी खळेगाव चालू आहे. पण आता हे समृद्धीतून चालू आहे. आता हे समृद्धीचा रोड आहे मित्रांनो मोठा लट. तर चला मग याच्यातून जाऊया मस्त बाईक. आपली तर मस्त लाईफ चालू आहे मित्रांनो, एन्जॉयमेंट चालू आहे रस्त्यानं जाताना. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतात गेल्यावर, नाही तर मग त्या गावात गेल्यावर. मित्रांनो आता आपण या गावामध्ये आलेलो आहे, बघू शकता मग मागे दिसते ते गाव आहे. आपण चालू आहे रस्त्यानं मित्रांनो, इकडे चालू आहे आपण आता शेतामध्ये. इकडं हे बघू शकता इकडे मसंभूमीतून रस्ता आहे मित्रांनो. आपली गाडी मस्तपैकी चालू आहे. इथे रस्ता चांगला आहे आणि हे बघू शकता हे काहीतरी आहे नवीन विशेष परवाड्यावर रस्ता मित्रांनो. रस्ता इतका चांगला आहे ना, मी तुम्हाला दाखवतो पुढं गेल्यावर. तुम्ही बघता हे बघा मसंभूमीतून रस्ता आहे. हा रस्ता बघा भरपूर छान आहे. इथून आता आपल्याला इकडे कलायचं आहे. तर चला मग जाऊया पटकन. तर मित्रांनो आता आपण ज्या शेतामध्ये चाललो ना, त्या शेतामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की भरपूर सुनसान इलाका आहे. आणि रस्ता मित्रांनो लय असा खालीवर मित्रांनो लय सुनसान इलाका आहे. इथं पळायसाठी ग्राउंड तयार केलेले. बोरान काट्या बघू शकता इथं शेजारीच काट्या टाकेले. जर काही एखाद्याच्या पायात घुसलं तर मग मस्त त्याचं पळणंच नाही. गणीकडे बघू शकता इकडे रस्ता कुठे जातो हे बघू शकता. ग्राउंड मोठलोट मित्रांनो आहे. आणि हे बघू शकता आपला रस्ता शेतात जायचा. भरपूर शेत लहान आहे मित्रांनो, 4-5 किलोमीटर असेल नंतर. तर चला मग मित्रांनो जाऊया या रस्त्यानं आपण आता आपल्या मंजिलकडं. मसंभूमी तिकडं लई मागं राहिली मित्रांनो अजून. हे बघा आता हे रस्त्यानं आपल्याला असं सरळ जायचं आहे, लई लांब जायचं आहे अजून. तर थोडं मी तुम्हाला सांगतो दाखवतो. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपण आता भरपूर लांब आलेलो ना, अजून आपल्याला ह्या रस्त्यानं आहे ना भरपूर लांब जायचं आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की इकडं सगळं हिरवं आहे, कारण की इकडं पाण्याचा जरा साठा जास्त आहे, आपल्याकडं कमी आहे. तर त्या लाईनी बघू शकता तुम्ही तिकडच्या ज्या लाईनी तिकडून आलतो आपण लगे लय लांबून आलोय. इकडून पण लय लांबून आलो. इकडे ह्यो रस्ता दिसतो तुम्हाला ह्यो. आणि आता चालू आहे आपण इकडे ह्या रस्त्यानं. तर चला जाऊया त्या बोचार वावरात आणि तिथून बघूया काय काय काम करायचं काय काय. आपण आता भरपूर लांब आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही एकदा खालचा नजारा बघू शकता की आता आपल्याला इकडे खाली ह्या रस्त्याने खाली जायचं आहे. आपण आलो ह्या रस्त्याने इकडून. आणि तुम्ही बघू शकता की ते लाईन कुठे येतं तिकडून आलो मित्रांनो आपण लगे. आणि इकडून खालीहून इकडून वर आलो आहे गावातून. तिकडे बघू शकता ट्रकाचा रस्ता आहे. आणि इकडे आपल्याला खाली जायचं आहे आता. तर मी बघू शकतो तुम्ही काय इथलं वातावरण कसं आहे. तर मित्रांनो हा टेकडा आहे, म्हणजे की हे वर आहे. तर चला मग ह्या रस्त्याला जाऊया एकदा खाली. जर व्हिडिओ बनवता आला मित्रांनो खाली तर मी बनवीन, नाही तर मग नाही बनवता आला मी बनवणार नाही, कारण की तिथं लोक राहणार लय मोठे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवणे तिथे शक्य नाही. तर चला डायरेक्ट भेटूया आता वापस येताना, नाही तर मग बघूया काय काय होतं. मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की हे जे वातावरण आहे मित्रांनो एकदम बरं व्हायले. आणि हे जे शेत आहे हे पण भरपूर छान आहे मित्रांनो. हे टमाट्याचं वावर आहे. हे प्लाट आणि आपला प्लाट सारखाच आहे. तर बघू शकता तुम्ही किती भारी प्लाट आहे. तर चला मग आपलं चालू आहे फुलावरनं. हे बघू शकता तुम्ही. तर चला मग मी कधी तोडून पटपट मग बोलूया आपण. तिकडे गेल्यावर अजून भक्कम राहिलं तोडायचं. ही लाईन राहिली एक स्पेशल तोडायची, मग तिकडं तोडायचं आपल्याला जाऊन. तर चला मग तोडतो मित्रांनो. आता आपलं हे जे तोडणं चालू आहे हे, आणि तिकडं तोडून मी आता इकडं आलो होतो मित्रांनो. फक्त आता ही साईड ही साईड राहिली फक्त तोडायची. तर चला मग आता पटपट घेऊ तोडून आणि जाऊ मग आपण आपल्या घरी. बघू शकता डबल इतका झाला आहे तोडणं. तिकडं पण थैलीमध्ये ठेवलेला आहे मी. तर चला मग मित्रांनो आता इथून आपण निघलेलो आहे. बघू शकता तुम्ही रस्ता किती मोठा आहे, इथं जाम झालेला आहे. हे चढ आहे मित्रांनो. आता इथून आपल्याला आता जायचं आहे वर. तर बघू शकता तुम्ही. आणि हे बघा माझ्या पॅन्डीचा पूर्ण हिरवागार झालेला आहे. नवा पॅन्ड आणून काही फायदा झालेला नाही मित्रांनो. तर चला मग जाऊया आता ह्या रस्त्यानं आपण आपल्या घराकडे. म्हणजे घरी नाही जायचं आपल्याला, डायरेक्ट आता शेतात जायचं आहे. आणि शेतात बघूया की आज काय काय काम करायचं काय काय नाही. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतामध्ये गेल्यावर, नाही तर भेटूया रस्त्यानं. काही जर इंटरेस्टिंग गोष्ट असली तर मी भेटेन तुम्हाला. तर मग मित्रांनो आता आपण भरपूर लांब आलेलं बघू शकता की समृद्धीचा रोड आहे. आणि आता आपण समृद्धीच्या खाली आहे मित्रांनो. मी आणले चॉकलेट डेअरी मिल्क. आता ती मस्तपैकी खात जाऊया, करूया एन्जॉयमेंट थोडीफार. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता थोडंफार पुढे गेल्यावर, नाही तर मग आता डायरेक्ट घरी, नाही तर आपल्या डायरेक्ट शेतामध्ये, कारण की चार्जिंग आता कमी.